शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 4 एप्रिल 2026चा अर्थात आजचा शासन निर्णय राज्यातल्या शाळांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाच्या संदर्भात ज्या निधींची तरतूद करावयाची आहे त्या अनुषंगाने हा शासन निर्णय महत्त्वाची माहिती देणारा आहे. मुख्याध्यापकांसाठी, शिक्षकांसाठी हा शासन निर्णय महत्त्वाचा आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाचा 4 एप्रिल 2026चा एक महत्त्वाचा शासन निर्णय हा जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. आता जाणून घेऊया आपण शासन निर्णय. राज्य शासनाच्या मोफत गणवेश, बूट व पायमोजे योजनेअंतर्गत खालीलप्रमाणे ₹84 कोटी फक्त इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. या ठिकाणी लेखाशीर्ष सन 2026-27 मधील अर्थसंकल्पीय तरतूद ₹140 कोटी आणि या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असलेला निधी ₹84 कोटी फक्त या ठिकाणी दिसतो आहे. या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आहेत ज्या मुख्याध्यापकांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाचे आहे. सदर शासन निर्णय वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 347/5 दिनांक 28 एप्रिल 2026 अन्वये दिलेल्या निर्देशास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे. सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता वितरित करण्यात येणारे अनुदान सशर्त अनुदान असून त्याकरिता शासन निर्णय दिनांक 6 जुलै 2023 मधील तरतुदी लागू राहतील. सदर योजना समग्र शिक्षा योजनेअंतर्गत मोफत गणवेश योजनेस पूरक योजना असल्याने सदर शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्या SNA खात्यामध्ये जमा करावा. सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई यांच्याकडे सुपूर्द करण्यात येत आहे. सदर निधी आहरित करून वितरित करण्यासाठी अवर सचिव, कक्षाधिकारी, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर सहसचिव, उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. सदर निधी केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेले निर्देश, आदेश, शासन निर्णय, परिपत्रक, सूचना यांना अनुसरून विहित कालावधीत खर्च करण्याची दक्षता राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, चर्नी रोड, मुंबई यांनी घेण्यात यावी. तसेच सदर निधी खर्च केल्यानंतर याबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करावे. प्रस्तुत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या सहाय्याने पाहू शकता. शालेय शिक्षण विभागाचा हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. प्रस्तुत शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.